एका पेशंटच्या आयुष्यात डॉक्टर फक्त काही मिनिटांसाठी येतो, पण नर्स ती 24 तास त्यांच्यासोबत उभी असते. कधी औषध देताना, कधी वेदना कमी करताना, तर कधी फक्त शांतपणे धीर देताना. म्हणूनच नर्सिंग हा फक्त जॉब नाही, तर ती एक कोणाची तरी आयुष्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हाय एव्हरीवन, मी रोहिणी. मी सध्या DMAR अंतर्गत गव्हर्नमेंट नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि तुम्ही पाहत आहात तुमचं स्वतःचं चॅनल नर्सिंग दीदी मराठी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नर्सिंग फील्डबद्दल सगळं खरं सांगणार आहे. रियालिटी किती आहे, अपॉर्च्युनिटी किती आहे आणि तुम्ही तुमचे करिअर स्मार्ट पद्धतीने कसं बिल्ड करू शकता. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. नर्सिंग म्हणजे फक्त इंजेक्शन देणं नाही. एक नर्स म्हणून तुम्हाला 12-12 तास ड्युटी करावी लागते. नाईट शिफ्ट कराव्या लागतात. इमर्जन्सी सिच्युएशन हँडल कराव्या लागतात आणि त्यासोबतच पेशंट आणि त्यांच्या रिलेटिव्हचा प्रेशर सुद्धा मॅनेज करावा लागतो. कधी कधी अप्रिसिएशन मिळेल, पण खूप वेळा क्रिटिसिझम सहन करावं लागेल. पण या सगळ्याच्या पलीकडे एक पॉझिटिव्ह स्ट्रॉंग साईड पण आहे. जॉब सिक्युरिटी आहे, रिस्पेक्ट आहे, गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटी आहेत, अब्रॉड जाण्यासाठी खूप चान्सेस आहेत. म्हणूनच इमोशनली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आता आपण बघूया नर्सिंग मध्ये येण्यासाठी ऑप्शन्स. ANM, JNM, BSc नर्सिंग, PBSc नर्सिंग. पण जर तुम्हाला लॉंग टर्म करिअर करायचे असेल तर BSc नर्सिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्ही MSc नर्सिंग करू शकता. टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, ICU, OT, पीडियाट्रिक, सायकॅट्रिक स्पेशलायझेशन करू शकता. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट, करिअर अपॉर्च्युनिटी. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये DMAR, DHS, एम्स, RRB, ESIC यांसारख्या एक्झाम्स आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि अब्रॉडमध्ये UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, गल्फ कंट्रीज यामध्ये तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी आहे. पण इथे स्टुडंट खूप मोठी चूक करतात. फक्त एक्झाम पास होण्यावरती फोकस, स्किल डेव्हलप नाही, इंग्लिश इग्नोर करतात, कॉन्फिडन्स कमी. लक्षात ठेवा, डिग्री मिळवणं इझी आहे, पण एक स्किल्ड नर्स बनणं डिफिकल्ट आहे. आता एक रियालिटी चेक. फील्ड इझी नाही, पण स्ट्रॉंग राहिलात, कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही हजारो लोकांचे जीवन बदलू शकता. एक नर्स म्हणून तुम्ही फक्त ट्रीटमेंट देत नाही, तर होप्स देता, सपोर्ट देता. म्हणूनच तुम्ही जर नर्सिंग चूज करत असाल तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करा. तुम्हाला प्रॅक्टिकल गायडन्स हवा असेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, नर्सिंग दीदी मराठी. नर्स असणं ही एक फक्त प्रोफेशन नाही, तर ती एक आयडेंटिटी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे क्वेश्चन्स कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सो मच.